मग मंडळी, आज आपण भेटूया परफेक्ट जिम मध्ये। ही जिम आहे LBS रोड, भांडूप येथील LBS रोड मधील जयश्री प्लाझाचा फर्स्ट फ्लोअरला। तर तुम्हाला ऍड्रेस दिसतच असेल, इथून जायचं आहे आपल्याला आतमध्ये। चला तर मग आपण भांडूप मधील सर्वात जुनी जिम म्हणून ही जिम ओळखली जाते। सर्वात पहिले ही जिम यांनी ओपन केली होती। या जिमच्या ओनरचं नाव आहे प्रतीक तोडणकर सर म्हणून। चला तर मग आपण त्यांच्याशीच प्रत्यक्ष संवाद। आज या परफेक्ट जिमला 9 वर्ष पूर्ण झालेली आहेत। तर त्यांना आपण आपल्याकडून शुभेच्छा देऊया। सगळ्यांनी शुभेच्छा देताना प्रतीक तोडणकर सरांना भेटायला आपण आतमध्ये जाऊ। आज आपण परफेक्ट जिमचे ओनर प्रतीक तोडणकर सरांना नमस्कार। ओके सर, आपलं नाव पहिल्यांदा प्रेक्षकांना सांगा। माझं नाव प्रतीक काशीनाथ तोडणकर। तुम्ही हा व्यवसाय कसा चालू केला त्याबद्दल पण सांगा आपल्या प्रेक्षकांना। कारण कसं माहिती आहे, मी 10 जुलै 2015ला माझ्या या जिमची सुरुवात केली आणि आज 10 जुलै 2024 म्हणजे माझी 9 वर्ष जिमची कंप्लीट झाली। मी 10व्या वर्षात पदार्पण करतोय, ते माझ्या या भांडूपवासियांच्या सहकार्याने आशीर्वादाने। जिमचा व्यवसाय म्हणजे आपण म्हणतो की भांडूपमध्ये सर्वात पहिली जिम तुम्ही इथे ओपन केलेली आहे। सर्वात जुनी जिम म्हणून तुमची जिम ओळखली जाते। लोक कशी दुसऱ्याचा व्यवसाय बघून आपण चालू करावा अशी कन्सेप्ट असते त्यांच्या मनामध्ये। ओके, तर तुम्ही जो व्यवसाय चालू केला त्याच्यासाठी कल्पना कशी आली तुमच्या मनामध्ये? तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट कसा होता तुमच्या मागे? तर तुम्ही ही कल्पना आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा कोणाशी चर्चा केली त्याबद्दल ते पण सांगा। चांगला प्रश्न आहे। मुळात म्हणजे म्हणाल तर मी ह्या फील्डमध्ये येईन असं मला वाटलं नव्हतं। मी बॉडी बिल्डिंग करत होतो, म्हणजे मला ती हॉबी होती। कारण माझा भाऊ मिस्टर इंडियाचा किताब घेतलेला आहे, मोठा भाऊ माझा, तर त्याला बघून मी माझा व्यायामाची सुरुवात केली होती। पण मी स्वतःची जिम टाकेन किंवा मी या क्षेत्रात पदार्पण करेन असं मला वाटलं नाही। कारण मी स्वतः एक कबड्डीपटू होतो, मी स्टेटला कबड्डी खेळत होतो। माझं BPTचं सिलेक्शन झालं होतं। काही तांत्रिक म्हणजे काही गोष्टीमुळे मला थोडं सिलेक्शन दिलं, कारण माझा कबड्डी खेळताना रत्नागिरी माझा पाय मोडला आणि माझं पुरे करिअर संपलं। मग कालांतराने मी ह्यामध्ये आलो, म्हणजे कसं की एक माझा मित्र होता, त्याने सांगितलं की तू जिम स्टार्ट कशी का? कारण मी पहिला व्यायाम करत होतो मातृशाळेमध्ये, तिथून माझी बॉडी बिल्डिंग करिअर सुरू झालं आणि नंतर काही वर्षांनी मी 10 ते 15 वर्ष मी गोल्ड जिममध्ये ॲज अ ट्रेनर म्हणून काम करत होतो। मग ह्या फील्डमध्ये काम करता करता माझं असं झालं की मी चांगल्या प्रकारे होतो, मग मला इंजुरी झाला आणि माझं पण सगळं जॉब तो काम सुटला। मग असाच माझा मेवणा पण होता, त्यांनी एक कन्सेप्ट सांगितलं की भाऊजी तुम्ही एवढ्या फील्डमध्ये काम करता, तर तुम्ही स्वतः जिम का स्टार्ट करत, तर ती स्थापन करावी म्हणून मी एकाला थोडं फायनान्ससाठी गायडन्स केलं। त्यांनी मला थोडंसं फायनान्स केल्याने आणि असं करता करता मला माझं मोटिवेशन म्हणजे स्थान माझी मिसेस जी प्रेरणा तोडणकर, जिने आजपर्यंत मला साथ दिले आणि साथ देते आणि तिच्याच सहकार्याने आजपर्यंत मी जिमची सुरुवात केली। आणि 2015 पासून तर आता 2024 पर्यंत माझी जिमचं एकदम यशस्वी वाटचाल चालू आहे। माझ्याकडे आलेले खर्च भरपूर गोष्टी होत्या, त्याला मात करून मी हे गोष्टी पुढे चालवल्या। कारण माझा या भांडूपमध्ये पहिला कन्सेप्ट आहे की युनिसेक्स जिम, म्हणजे लेडीज आणि जेंट्सची एकत्र जिम ही भांडूपमध्ये नव्हती। पण मी ती रिस्क घेतली की भांडूपमध्ये एखादी अशी जिम असावी जेणेकरून जसं मुलुंड ठाणा या साईडला पब्लिक एकत्र वर्कआउट करतं। पहिलं भांडूपची कन्सेप्ट कशी होती की लेडीजचे 10 ते 4 टाईम होता, आणि मग सकाळी 6 ते 10 पर्यंत जेंट्स, मग त्यानंतर 4 ते 5च्या नंतर मग जेंट्स आणि मध्ये लेडीज। पण मला ती कन्सेप्ट मोडून काढायची होती, कारण आपल्या भांडूपला पण ती पाण्याची होती की जेणेकरून मुलुंड पासून ठाण्याला ज्या गोष्टी होतात त्या आपल्याकडे झाल्या पाहिजे। आणि आय होप मी त्या गोष्टी सक्सेस झालो आणि मी स्वतः सकाळपासून रात्रभर त्या टायमाला राहायला लागलो। माझी टीम आहे जी मला आज 9 वर्ष सपोर्ट करते, जी माझी टीम माझ्याबरोबर अजूनपर्यंत आहे, अजून सपोर्ट करते आणि त्यांच्या सहकार्याने मी आजपर्यंत या धंद्यामध्ये प्रबळ होतो।
धरून ठेवलेलं आहे. ही माझी एक तरी सुरुवात झाली. याच्या अगोदर माझ्या सहकारी मित्रांनी मला या फील्डमध्ये म्हणजे मी ॲज अ म्हणाल तर मी माझी बॉडी बिल्डिंग किंवा ह्या गोष्टी सोडल्या. मी कुठच्या टायटल बिल्डर मोठ्या मारलेल्या नाहीत, मी खोटं बोलणार नाही. मी लोकल गोष्टी खेळलो, कॉम्पिटिशन खेळलो आणि मी ते होतो. पण ह्याच्यामध्ये मला कन्सेप्ट आलं की बॉडी बिल्डिंग हा खर्च फार मोठा आहे, म्हणून ह्याच्यासाठी बरोबर पैसा लागतो. कर्ज काढून घ्यायचं. आजकाल बरीचशी पोरं बोलतो मी बघतो ना, ते कर्ज काढून बॉडी बिल्डिंग करतात. पण त्यांची हॉबी आहे आणि त्यांना हॅट्स ऑफ आहे, त्यांची मेहनत आहे. मी तेवढी मेहनत करू शकत नव्हतं स्वतःसाठी. मी म्हटलं माझा फिटनेस राखायचा नाही बघत, पण मी हा फिटनेस का दुसऱ्यांचा तयार करू शकत नाही हा विचार माझ्या मनामध्ये आला आणि मी माझ्या कामाला सुरुवात केली. असं तुम्ही हा बिझनेस जेव्हा स्टार्ट केला तेव्हा अडचणी पण आल्या असतील, काही तुम्हाला चांगले अनुभव आले असतील, काही वाईटही अनुभव आले असतील. खूप खूप आपल्या प्रेक्षकांना सांगा चांगले अनुभव म्हणजे सांगा. चांगले अनुभव सांगेन तर आहेच, ते चांगले आता आलेले अनुभव आहेत. पण ह्यापूर्वी मी जेव्हा 2015ला जिम स्टार्ट केली तेव्हा आपल्याकडे फ्री लॉन्च सिस्टीम असते ही कोणाला माहिती नव्हती. आणि मी फ्री लॉन्च साठी काही ऑफर टाकल्या होत्या आणि त्या फ्री लॉन्चच्या ऑफरमध्ये बरेचशी लोक आली. जिम बघितलं तर जिम मध्ये माझ्याकडे इन्स्ट्रुमेंट नव्हते. माझं जिमचं रिन्युएशन म्हणजे पूर्ण काम चालू होतं, इंटेरियरचं काम तर सगळं, पण जिमचे इन्स्ट्रुमेंट नव्हते. त्यामुळे लोक यायची आणि ठीक आहे जिमचे मशनी पडले बघू असा सवाल यायचा. कारण मी त्यामध्ये प्री लॉन्च मध्ये कमीपणाची ऑफर ठेवली होती, त्यामुळे त्यांना मी त्यांच्या टॉवेल सकट स्टीम सकट पॅकेज देत होतो. पण भांडूपचं पब्लिक एवढं असं होतं की त्यांनी मला बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या की कोणता पॅकेज कुठे ठेवायचा आणि कोणता पॅकेज कुठे न्यायचा, आणि त्यांच्याकडे शिकलो. स्टार्टला माझं काही बिझनेस झाला नाही प्री लॉन्च मध्ये, 1-2 ऍडमिशन झाले. बाकी असं पण झालं होतं की ह्याच बिल्डिंग मध्ये एक जिम होती, ती जिम काही लोकांचे पैसे पण बंद करून पळून गेले. म्हणजे बऱ्याच लोकांचे पैसे होते, त्यामुळे लोक इकडे यायची बघायला की हा ओनर दुसरा कोण आहे म्हणून चेक करायचे. ओनर कोण मला प्रश्न विचारायचे. मला प्रश्न पडला यार ओनरचा प्रश्न काय येतोय तुम्हाला, जिमशी मतलब आहे. मग जेव्हा त्यांना मला कळलं की इथे पहिले जिम होती ती बंद झाली, त्याने लोकांचे पैसे गेले, तेव्हा मला खूप टेन्शन आलं की आता माझा बिझनेस कसा होणार. पण स्वामींच्या कृपेने आणि माझ्या बजरंगबलीची माझी श्रद्धा, त्या दोघांवर श्रद्धा आहे एवढी, तर त्यांच्या कृपेने हळूहळू का होणार एक सुरुवात झाली. माझा प्री लॉन्च वर्कआउट काही झालं नाही, पण हळूहळू जिमच्या मशिनी आल्या, मग तसं तसं ऍडमिशन झाले आणि मग 2017-18 पर्यंत व्यवस्थित सगळं चाललं होतं. पण शेवटी काय असतं, मराठी माणसाची वृत्ती काय असते माहिती आहे, जेव्हा एखादा त्याचा बिझनेस बघतो तेव्हा त्या क्षेत्रात दुसरा पण पडतो. ही वृत्ती खेकडाची वृत्ती आपल्या मराठी माणसाकडे आहे आणि ती वृत्ती मला पाहायला मिळाली 17-18 नंतर. कारण माझ्याच काही कलिग लोकांनी माझ्याच जिम मध्ये राहून माझ्या स्टाफला घेऊन दुसरीकडे जिम स्थापन केली. त्याचाही मला भरपूर त्रास झाला. इव्हन मला स्वतःचा जिम पॅकअप करायची वेळ आली होती. मी विचार केला की आता आपला धंदा बंद करायला लागेल, पण थँक गॉड त्या स्वामींचं आणि बजरंगबलीचं आणि माझ्या पूर्ण स्टाफच्या टीमचं त्याचं फार कौतुक करायला लागेल की जे आजपर्यंत माझ्या लढाईत नेटाने उभे आहे आणि म्हणून मी आजपर्यंत लढतोय आणि आजपर्यंत तेवढाच सक्सेस झाला. कारण लोकांनी माझी जिम बंद झाली अशी अफवा केली होती की परफेक्ट जिम आता बंद झाली म्हणून, पण 17-18 नंतर आज 24-6 वर्ष परत मी जिम तेवढीच नेटाने चालवतो. तर माझ्या सहकार्यामुळे चांगले अनुभवही सांगा. कारण हे झाले माझे वाईट, म्हणजे वाईटातून घडलेल्या गोष्टी चांगल्या असतात. तसंच माझा चांगला अनुभव पण आहे की जशी मी जिम स्थापन केली तसं लेडीज ऍडमिशन पण माझ्याकडे चांगल्या बरं व्हायला लागले. मी स्वतः जिम मध्ये कंटिन्यू थांबायला लागलो. माझा स्टाफ त्याप्रमाणे सर्व्हिस जी 2015 पासून मी सर्व्हिस देतोय ती अद्याप माझी सर्व्हिस ही चांगलीच आहे आणि चांगली देतो. माझ्या जिम मध्ये क्लीननेस हा एक चांगल्या प्रकारचा असतो, त्यामुळे लोक त्या गोष्टी बघा, जिम मोठी असणं ही वेगळी बात आणि जिम छोटी असून ती किती नीट नेटकेने लोकांना काही सर्व्हिस देता येईल एवढी गोष्ट मला आहे. कारण बघा एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला फूड एक चांगल्या हॉटेलला लागतं, बरोबर आहे, तर ते चांगलं मोठं असून फायदा नाही. तसंच आहे एखाद्या जिम मध्ये गेल्यानंतर त्या जिमच्या मशिनी चांगलं असणं फार गरजेचं असतं. आणि म्हणूनच मी 2015 मध्ये जराई ब्रँडच्या मशीन टाकल्यात. त्याचा तोड आजपर्यंत भांडूपमध्ये कुठेच नाही. कारण जराईचं ब्रँड हा फार टेक्निकली पण चांगला आहे, जापनीज टेक्नॉलॉजीचं आहे, लोकांना इंजिनिअरिंग मशीन आहेत. आज 10 वर्ष मी माझ्या मशीन आहेत, कुठेही त्याला फरक पडत नाही. लोक म्हणतात तुझ्या मशीन जुन्या, पण कोणी येऊन माझ्या मशीन चेक करावं आणि मला बोलावं तुझ्या मशीन खराब आहेत म्हणून. कारण त्याचं मेकॅनिझम अलाइनमेंट ह्या गोष्टी फार स्ट्रॉंग लेवलला बनवतात आणि ह्या गोष्टी लोकांना कळत नाही. लोकांना फक्त मशीन आहे, जिम आहे, एन्व्हायरमेंट आहे आणि मग ते लोक काय पब्लिक फोटो बिटो काढण्यासाठी त्या गोष्टी करतात. पण तुम्ही जिथे पैसे भरताय त्याची व्हॅल्यू असणं फार गरजेचं आहे. कारण मशीन ही तुमचं आरोग्य घडवते, तुम्हाला स्ट्रेंथ लेवल देते, तीच चांगली असणं गरज आहे आणि ती चांगली टाकली म्हणून आजपर्यंत माझ्याकडे चांगल्या प्रतीचे लोक
लोक माझ्याकडे येतात, मला या सगळीकडे चांगला रिव्ह्यू मिळतो की सर तुमची सर्व्हिस चांगली आहे, तुम्ही अजून एक मोठा स्पेस बघून जिम चालू करा जेणेकरून तुमचं अजून हे होईल. आय होप्स त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीचे आहे. आज ना उद्या ते स्वप्न पण माझं साकार होईल ना असं नाही, कारण लोकांची सर्व्हिस तेवढी मी करतोय आणि माझ्याकडे रिझनेबल रेट आहे, असं पण नाही की हाय पाय. आणि मी उगाच कोणाला खोटं बोलून म्हणजे मी असं करेन तसं करेन हे करेन या गोष्टी मी करत नाही. कारण आजचा बहुतेक जिम मध्ये मुलांना एक वाईट गोष्टी सुरू सवय लागले, काही अंमली पदार्थ सेवन करून जिम करायला लावतात. अशा बऱ्याचशा जिम भांडूपमध्ये पण आहेत, जेणेकरून काही टोरिन आहे, काही स्टेरॉइड आहे. या गोष्टी बघा, प्रत्येकाचं एक वेगळं विश्व असतं, प्रत्येकाने करावं. पण ज्याचं ते विश्वास नाहीये, म्हणजे त्याला बॉडी बिल्डिंगच नाही करायची आहे, त्याला मॉडेलिंग नाही करायची आहे, अशा लोकांनी या गोष्टीकडे वळू नये. त्यांनी कसं नॅचरल डाएट खा, तुम्ही व्यवस्थित काय ते वर्कआउट करा. कारण यापूर्वी आम्ही साधं अन्न खाऊनच तुमच्या बॉड्या बनवल्या होत्या, आम्हाला तेव्हा काही गोष्टी माहित नव्हत्या. पण आज लोकांचं स्ट्रेंथ कमी असल्यामुळे काही ट्रेनर लोक सजेस्ट करतात की तुम्ही टोरिन घ्या, की तुम्ही एखादं प्री वर्कआउट घ्या, की तुम्ही एखादं हे घ्या. असं काही लोक जरस गांजा घेऊन पण करणारे वर्कआउट मुलं आम्ही बघितलेत काही जिम मध्ये, की ते खाली जिमच्या खाली राहतात, सिगरेट दारू काय घरघरी उडतात, जिम येतात, ते नशेमध्ये व्यायाम करतात. पण त्यांनी काय अर्थ होत नाही, तुमच्या बॉडीवर त्याचा काय फरक पडत नाही. जेणेकरून तुम्ही चांगलं अन्न खा. आज आपण केमिकलच खातोय, आजच्या जगामध्ये आपण केमिकल खातो. कारण पूर्वी आपण रेस्टिनचं अन्न खात होतो, त्यामुळे आपल्याला आमच्या बॉड्या कमी होतो. पण आज आपण केमिकल खातो म्हणून आपल्याला थोडे आजारपण वाढले. पण त्याचा दुसरा उपाय म्हणजे व्यायाम, आणि तुम्ही ते व्यायाम करून तुमच्या स्वतःला तुम्ही फिट ठेवू शकता. आणि सजेशन म्हणजे काय की तुम्ही ट्रेनरच्या गायडन्स मध्ये काय काय गोष्टी करा. इतर लोक त्यांना सांगतात तसं वागायचा प्रयत्न करून जिम मध्ये आणण्याशिवाय काही फायदा नाही. चांगली गोष्ट हीच आहे की माझ्या जिम मध्ये अशी गोष्ट आहे की ह्या जिम मध्ये या गोष्टी चालत नाही. या जिम जे पण माझ्याकडे येणारे मुलं आहेत ही स्वतःच्या हिशोबाने करणारे, ट्रेनरच्या अंडर गायडन्स वर्कआउट करतात, अंमली पदार्थ सेवन नाही की कसलं काय नाही, प्रोटीन घेणारी आहेत, ते काही नॅचरलिटी आहे, प्रोटीन घ्यावं लागतं. या सगळ्या गोष्टी आहेत. हीच चांगली गोष्ट माझ्या जिम मध्ये चालेल आणि असंच विश्व माझ्या गोष्टीत चालूच राहावं. तुम्ही लोकांना काय सांगाल की आपण म्हणजे कोणत्या लोकांनी जिम केली पाहिजे? काही लोकांचे असे विचार असतात की मी बारीक आहे, मी जिम करू की नको, म्हणजे अशा गोष्टी खूप घडतात, बघितलेल्या आहेत. तर तुम्ही काय सांगाल, कोणत्या लोकांनी केली पाहिजे, कोणत्या लोकांनी नाही केली पाहिजे असं ते? बघा, हा प्रश्न ना फार छान प्रश्न तुमचा आहे. कारण का हा प्रश्न आम्हाला मुळात भिडतोच. कारण का लोक म्हणतात आमचा वेट, माझं तर बी बारीक आहे, जिम कशी करणार, आम्हाला काय करायचं आहे. पण मुळात म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट आली पाहिजे की मला जाडी बारीक हा कन्सेप्ट न होता फक्त मला फिट राहायचं आहे. हा जर तुम्ही तुमच्या लोकांनी या गोष्टीकडे वळू नये. त्यांनी कसं नॅचरल डाएट खा, तुम्ही व्यवस्थित काय ते वर्कआउट करा. कारण यापूर्वी आम्ही साधं अन्न खाऊनच तुमच्या बॉड्या बनवल्या होत्या, आम्हाला तेव्हा काही गोष्टी माहित नव्हत्या. पण आज लोकांचं स्ट्रेंथ कमी असल्यामुळे काही ट्रेनर लोक सजेस्ट करतात की तुम्ही टोरिन घ्या, की तुम्ही एखादं प्री वर्कआउट घ्या, की तुम्ही एखादं हे घ्या. असं काही लोक जरस गांजा घेऊन पण करणारे वर्कआउट मुलं आम्ही बघितलेत काही जिम मध्ये, की ते खाली जिमच्या खाली राहतात, सिगरेट दारू काय घरघरी उडतात, जिम येतात, ते नशेमध्ये व्यायाम करतात. पण त्यांनी काय अर्थ होत नाही, तुमच्या बॉडीवर त्याचा काय फरक पडत नाही. जेणेकरून तुम्ही चांगलं अन्न खा. आज आपण केमिकलच खातोय, आजच्या जगामध्ये आपण केमिकल खातो. कारण पूर्वी आपण रेस्टिनचं अन्न खात होतो, त्यामुळे आपल्याला आमच्या बॉड्या कमी होतो. पण आज आपण केमिकल खातो म्हणून आपल्याला थोडे आजारपण वाढले. पण त्याचा दुसरा उपाय म्हणजे व्यायाम, आणि तुम्ही ते व्यायाम करून तुमच्या स्वतःला तुम्ही फिट ठेवू शकता. आणि सजेशन म्हणजे काय की तुम्ही ट्रेनरच्या गायडन्स मध्ये काय काय गोष्टी करा. इतर लोक त्यांना सांगतात तसं वागायचा प्रयत्न करून जिम मध्ये आणण्याशिवाय काही फायदा नाही. चांगली गोष्ट हीच आहे की माझ्या जिम मध्ये अशी गोष्ट आहे की ह्या जिम मध्ये या गोष्टी चालत नाही. या जिम जे पण माझ्याकडे येणारे मुलं आहेत ही स्वतःच्या हिशोबाने करणारे, ट्रेनरच्या अंडर गायडन्स वर्कआउट करतात, अंमली पदार्थ सेवन नाही की कसलं काय नाही, प्रोटीन घेणारी आहेत, ते काही नॅचरलिटी आहे, प्रोटीन घ्यावं लागतं. या सगळ्या गोष्टी आहेत. हीच चांगली गोष्ट माझ्या जिम मध्ये चालेल आणि असंच विश्व माझ्या गोष्टीत चालूच राहावं. तुम्ही लोकांना काय सांगाल की आपण म्हणजे कोणत्या लोकांनी जिम केली पाहिजे? काही लोकांचे असे विचार असतात की मी बारीक आहे, मी जिम करू की नको, म्हणजे अशा गोष्टी खूप घडतात, बघितलेल्या आहेत. तर तुम्ही काय सांगाल, कोणत्या लोकांनी केली पाहिजे, कोणत्या लोकांनी नाही केली पाहिजे असं ते? बघा, हा प्रश्न ना फार छान प्रश्न तुमचा आहे. कारण का हा प्रश्न आम्हाला मुळात भिडतोच. कारण का लोक म्हणतात आमचा वेट, माझं तर बी बारीक आहे,
जिम कशी करणार, आम्हाला काय करायचं आहे. पण मुळात म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट आली पाहिजे की मला जाडी बारीक हा कन्सेप्ट न होता फक्त मला फिट राहायचं आहे. हा जर तुम्ही तुमच्या मनामध्ये बिंबवलात तर तुम्ही आयुष्यात आजारी कमी पडाल, फिट राहाल. एवढी गोष्ट राहिली जाड्यांची झाडी बारीक गोष्टी म्हणजे बारीक. सगळ्यांचा हाच प्रश्न असतो की मला वजन कमी करायचंय, वजन कमी करायचं, तर त्याबद्दल काय सांगाल? वजन कमी करायला मॅडम एक तर मुळात सगळी सिस्टीम बिघडलेली आहे आजच्या युगामध्ये. आज तुम्ही बऱ्याचशा लोकांचं बघितलं की जॉब प्रोफाईलच बघा चेंज झालेलं आहे, राहणीमान चेंज झालं आहे, स्टेटस चेंज झालेलं आहे. आज बरेचसे लोक म्हणजे एक US बँडशी जुळलेले असल्यामुळे त्यांच्या कामाची रूपरेषा रात्रीची असते. मग रात्रीची असल्यामुळे काय होतं, ते लोक रात्री कॉफी पिणं किंवा खाणं, ते नाईट शिफ्ट करणं, यामुळे यांच्या बॉडीमध्ये आणि यांच्या गोष्टीमध्ये फरक पडतो आणि त्या काळात तुमचे वजन वाढतं. इव्हन आत्ताची गोष्ट असं की सर्रास मुलींमध्ये लेडीजमध्ये PCODचा प्रॉब्लेम होतोय किंवा हार्मोन्स इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम होतो. तर ह्या गोष्टीमुळे म्हणजे आपण अनापशनाप नको त्या वेळेला खातो, अनापशनाप गोष्टी काय ते करतो आणि ह्या गोष्टीमुळे त्यांचा हार्मोन्स इम्बॅलन्स झाल्यामुळे त्यांचं वेट वाढणं किंवा काही लोकांना कंटिन्यू बसून बसून काम असलं म्हणजे स्पॉन्डिलिस प्रॉब्लेम होणं, बॅक प्रॉब्लेम होणं, या गोष्टी चालू आहे. तर ह्या सगळ्यांना मी एक वेळ सांगतोय की तुमचा आहार पण बेताचा असला पाहिजे. तुम्हाला काय कोणत्या वेळेला काय खाल्लं पाहिजे तुम्ही नेमून ठेवलं पाहिजे की मला ह्या टायमाला हे खाल्लं पाहिजे. जर तुमची नाईट शिफ्ट असेल तर त्या टायमाला तुम्हाला एकदा अगोदर थोडंफार खाऊन बसलं पाहिजे, पण त्यानंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी करताना विचार करायला पाहिजे की त्यानेकरून त्या गोष्टी होणार नाही. त्याचा एकमेव उपाय म्हणजे आपला जिम. जर तुम्ही नियमित व्यायाम कराल, मग तुमचे काही असो नियमित व्यायाम कराल तर तुम्हाला ह्या गोष्टीपासून थोडा सुटकारा मिळेल. जेणेकरून बऱ्याचशा गोष्टी माझ्याकडे आलेल्या आहेत. काही लोक PCOD प्रॉब्लेम आले किंवा त्यांना थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, काही लोकांना हार्मोन्स इम्बॅलन्स, बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम आहे जिम मधून सॉल्व्ह झालेले. असं नाही की त्यांना ते प्रॉब्लेम, पण ते कंटिन्युटी केल्यामुळे त्या गोष्टी होतात. तुम्ही 1-2 दिवस जिम करणार आणि फक्त जरासं बरं वाटलं की सोडणार, त्याला अर्थ नाही, परत त्या गोष्टी उद्भवणार. त्यामुळे माझा एकमेव हे आहे की तुम्ही कुठेही जा पण वर्कआउट करा, व्यायाम करा, अर्धा तास का करा, वेळ मिळेल तेवढं आपलं करत राहा. आम्हाला तुमच्याबद्दल हे नक्की जाणून घ्यायला आवडेल की कोरोना काळ होता, त्याच्यामध्ये तुमचा बिझनेसची काय लेवल होती, म्हणजे तुम्ही चालू होता की पूर्ण बंदच होती? अरे बापरे मॅडम, माझ्या अंगावर शहार आहे तुम्ही कोरोनाचं नाव काढल्यावर. सगळ्यांचंच नुकसान झालं कारण 2020 मध्ये जी परिस्थिती आम्ही अनुभवली, जास्त करून आम्ही जिमवाल्यांना, ही फार भयानक परिस्थिती होती. कारण सगळ्यात पहिलं बंद झालं असेल ना तर जिम हा व्यवसाय गव्हर्नमेंटने पहिला बंद केला आणि आम्हाला पूर्ण नेस्तानाबूत केलं होतं. त्या काळात बऱ्याचशा लोकांनी जिम विकल्या काय बंदच केल्या. माझी तीच परिस्थिती होती, जिम बंद करायची होती, सगळ्या गोष्टी होत्या. पण मी पहिला माझं थँकफुल म्हणेल ते माझ्या मालकाचं, ज्याच्या मी जागेत होतो. त्यांनी मला बरंचसं सहकार्य केलं की रेंटच्या बाबतीत पण सहकार्य केलं. त्यामुळे त्यांचा मी खूप खूप ऋणी आहे. पहिलं म्हणजे की त्यांच्यामुळे आजपर्यंत मी हा प्रवास घडवतो या क्षेत्रामध्ये. कारण त्या काळामध्ये काय जिम बंद झाल्यानंतर मला बऱ्याचशा लोकांनी सांगणार बोलले रे आता क्या करेंगे. मग मी काय केलं की जिम बंद आहे, माझ्याकडे मुलांचा प्रॉब्लेम पण होता, पण मी काही मुलांचा पगार पण द्यायचा होता, सगळं होतं, कसं करणार. कारण व्यवसाय बंद म्हटल्यावरती काहीच करू शकत नाही. मग मी स्वतः मच्छी विकली, मी आणि माझ्या मिसेसनी मच्छी विकली. त्या कारणामध्ये मच्छी विकून मी माझं घर आणि मी ह्या मुलांचा पगार पण दिला. म्हणजे मला सांगायला असं वाईट वाटत नाही, कारण काय शेवटी त्या टायमाला काय परिस्थिती, पण मला जिम बंद करायची नव्हती, पण ती परिस्थिती माझ्यावरती आली, मला आता जिम बंद करावं लागेल. मग मी माझ्या मिसेसशी डिस्कस केलं की आपण आता हा क्विट करूया. लोकांचे पैसे पण घेतलेले होते, सगळंच आहे. माझी मिसेस बोलली की हार नाही मानायची, जर आपण एवढा डोलारा केलाय तर या डॉलरला आपण पूर्ण नेहेपर्यंत हे करायचं, बरं कितीही का होते चालायचं. आणि खरोखर तिचा एक शब्द फक्त ती बोलली हार नाही म्हणायची. म्हटल्यावर तुम्ही म्हटलं जोमाने कामाला लागलो आणि माझा स्टाफ पण आहे तो जुनाच आहे. म्हणजे कोरोना काळाच्या अगोदरपासून स्टाफ तो, काही लोकांची लोक सोडून गेले, पण माझी माणसं अजूनपर्यंत मला धरून आहेत. त्याचं कारण म्हणजे या जिमचं एन्व्हायरमेंट, ॲटमॉस्फिअर जेवढं चांगलं आहे म्हणून आहे. आणि ते आम्ही करता 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 शेवटी आम्ही आंदोलनं केली, बरंच काही गोष्टी मोर्चे काढले, सगळं कळे. मी स्वतः व्हिडिओ टाकले माझ्या फिटनेस बद्दल, मी स्वतः ऑनलाईन ट्रेनिंग घ्यायला लागलो घरी बसून. आणि लोकांना काय काय गायडन्स हवं असेल त्या लोकांना मी स्वतः फोन करून सांगितलं की तुम्हाला काही अडलं असेल तुम्ही मला फोन करा, मी तुम्हाला घरच्या घरी काय ना काय व्यायाम दाखवेन. आणि असं करत 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 शेवटी सरकारने कुठेतरी थोडंफार ओपन दिली, काही गोष्टी आम्ही इकडे तिकडे रिक्वेस्ट करून चालू करून घेतल्या होत्या. मग ठराविक कालांतराने आम्हाला काय काय टप्प्याने चालू करायला सांगितलं की एवढे मेंबर आले पाहिजे, एवढं हे पाहिजे. मग सॅनिटरीचा खर्च वाढला, कारण लोक त्याशिवाय सॅनिटरीशिवाय
वर्कआउट करायला यायचे नाही. मग ती जिम सॅनिटाईज करायला लागली आम्हाला, तो खर्च सगळा करत जिम चालू झाल्या आणि परत नित्य नियमाने जिम चालू झाल्या. त्याला कारण म्हणजे कोरोनाचा एक उपकार पण आहे माझ्यावरती. जसं त्यांनी वाईट काळ दाखवला, जर कोरोना एक चांगला काळ पण दाखवला की जेणेकरून लोकांना फिटनेसचं महत्व कळलं आणि त्यानंतर कोरोनानंतर बरीचशी लोक जिम मध्ये यायला लागली. म्हणजे हे एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे बरोबर आहे, चांगल्यातून म्हणजे वाईटातून चांगल्या गोष्टी कुठे होतात तर ह्या गोष्टी होतात. आणि ते कोरोनाने वाईट काळ पण दाखवला आणि चांगला काळ पण दाखवला, त्यामुळे त्याचाही मी धन्यवाद म्हणतो. आपली परफेक्ट जिम आणि इतर जिम मध्ये या दोघांमध्ये तुमची काय वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत ते आपल्या प्रेक्षकांना सांगा. वैशिष्ट्य म्हणायचं बघा, जिम ह्या जिम असतात, फक्त काय सर्व्हिस आणि लोक असणारे सर्टिफाईड ट्रेनर हाच फरक असतो. मी लोकल जिमला पण नावं ठेवणार नाही, कारण मी लोकल मधूनच पुढे आलेलो आहे. त्यामुळे तिथे त्यांच्या मार्गदर्शनाकडून मी वर्कआउट करत होतो, तो वेगळा काळ होता. आता फिटनेसचा शेड्यूल आलाय, तर फिटनेसच्या हिशोबाने लोकांना सर्टिफाय असणं ट्रेनर, प्रत्येक जिममध्ये सर्टिफाईड ट्रेनर असतं. ट्रेनर सर्टिफाय असला तर लोकांना तो गायडन्स करू शकतो, त्याच्या मसलमध्ये काय असलं पाहिजे, स्ट्रेंथ लेवल कसली असली पाहिजे, त्याचा हार्ट रेट कसा असला पाहिजे किंवा इतर गोष्टी कशा असल्या पाहिजे, त्या सर्टिफाय करताना लोकांना शिकवले जातात. त्यामुळे जिममध्ये माझ्याकडे वैशिष्ट्य म्हणजे थोडं सर्टिफाय सगळे ट्रेनर आहेत. माझ्याकडे बॉडी बिल्डर्स ट्रेनर मी जास्त ठेवलेले नाहीयेत, कारण त्याला कारण आहे. ते कारण मी सांगणार नाही, कारण काय माहिती आहे, ते ज्यांना आहे त्यांना माहिती आहे. पण बॉडी बिल्डर बरोबर सर्टिफाईड ट्रेनर असणं हा चांगला काय, नुसती बॉडी बिल्डिंग असणे आणि मग ट्रेनर असणं ही गोष्ट वेगळी. पण एखादा सर्टिफाईड ट्रेनर तुम्हाला काय करतो की प्रॉपर गायडन्स करतो की तुम्हाला कोणत्या प्रकारे आहार घेतला पाहिजे, कोणत्या प्रकारे व्यायाम केला पाहिजे, तुम्हाला काय केलं ते. आजच्या पिढीला नमस्कार, सूर्यनमस्कार या गोष्टी नाही जमत, पुशअप नाही जमत. मग त्यासाठीच मी माझ्या जिममध्ये पहिली कन्सेप्ट टाकली की ज्या मशीन टाकल्यात ना त्या सेफ ब्रँडच्या आहेत. म्हणजे तुम्हाला पुशअपचा पण फील देणार, नमस्कारचा पण फील देणार, तशा मशीन टाकलेल्या आहेत. म्हणजे त्या सगळ्या इनबिल्ड केलेल्या मशीन सगळ्या आहेत. मग तसं त्या प्रकारे त्या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे हा वैशिष्ट्य माझ्याकडे आहे की तुमच्याकडे इंजुरीलेस मशीन मी टाकलेले आहेत, जेणेकरून ते तुम्हाला गायडन्स करताना येईल. माझा ट्रेनर तुम्हाला वर्कआउट शेड्यूल प्रमाणे शिकवतो. जसं आता काही लोकांना वर्कआउट माहिती नसतो काय, आता एखादा तुम्ही माझ्या जिम मध्ये आलात समजा, तर तुम्हाला काय व्यायाम करायचा आहे, काय करायला पाहिजे, बरोबर आहे. तर माझा ट्रेनर तुम्हाला गायडन्स करतो की ते शेड्यूल पाडलेलं आहे माझ्याकडे की बाबा एक शेड्यूल आहे, फर्स्ट शेड्यूल, तर तुम्हाला महिनाभर तो फॉलो करायचा आहे, बरोबर आहे. महिनाभर फॉलो करून झाल्यानंतर तुमची स्ट्रेन लेवल कोणत्या प्रकारे वाढली ते माझ्या ट्रेन चेक करतात आणि त्याप्रमाणे मग तुम्हाला सेकंड शेड्यूल नेतात. मग सेकंड शेड्यूल तुमचं पूर्ण आला की मग तुम्हाला थर्ड शेड्यूल वेगळ्या प्रकारचा असतो त्या सगळ्या. आणि इथे गर्दी जरी असली तरी माझं ट्रेनरचं काम आहे की त्यांना थोडंफार कुठे ना कुठे ऍडजस्ट करायचं. गर्दी असली की त्यांना कुठचा दुसरा व्यायाम द्यायचं, कारण आता जिम मध्ये सर्व्हिस चांगली असल्यामुळे लोक पण चांगल्या प्रकारे येतात. तर आज माझ्या जिमला 9 वर्ष पूर्ण आली. इतर ठिकाणी बऱ्याच जिम झाल्या, लोक इकडे तिकडे गेले, तिकडे जाऊन पण बरं आपल्याकडे, कारण माझी सर्व्हिस चांगली आहे. जिम माझी इतर जिमपेक्षा असं म्हणतात ना की पहिल्याच भांडूप मोठी जिम हीच आहे, पण त्यानंतर जी जिम झाल्यात त्या मोठ्या आहेत. पण त्या मोठ्या जिम मध्ये मशीन एवढा स्ट्रॉंग नाहीये जे घालायला, पण ते फक्त एन्व्हायरमेंट सांग, मशीनचं कलर सांगून लोकांना फसवण्याचं काम करतात. तसं मी नाही करत. मी जे आहे ते सत्याचं आहे. तुम्हाला जेवढ्या प्राइस मध्ये येईल तेवढं करायचं काम करतो, एवढं आहे. हाच फक्त वैशिष्ट्य माझ्या जिम मध्ये इतर जिम मध्ये की मी एक प्रॉपर ट्रेनिंगच्या हिशोबाने जातो. माझ्याकडे एखादा बॉडी बिल्डर असेल तर बॉडी बिल्डरच्या हिशोबाने त्याला ट्रेनिंग असते. एखादा फॅट लॉस साठी आला असेल तर वेट लॉस तर वेट लॉसच्या ट्रेनिंग असते. मग त्याला त्याप्रमाणे गायडन्स केलं जातं. उगाच त्याला पण 30 ट्रेनिंग, ह्याला पण 30 ट्रेनिंग, ह्याला पण असं नाही. प्रत्येकाचं गायडन्स, प्रत्येकाचं गोल आहे, त्या गोल प्रमाणे आम्ही त्याला ट्रेनिंग देतो. कोणाला इंजुरी असेल तर त्या इंजुरी रिकव्हरचा व्यायाम कसा करायचा हा आम्ही शिकवतो. बघा इतर ठिकाणी काही गोष्टी भरपूर पैसे घेतले जातात की त्या आमच्याकडे पर्सनल ट्रेनिंगचा फंडा पण आहे. पण पर्सनल ट्रेनिंग यासाठी असते की ती जी ट्रेनिंग आम्ही देतो ती तुम्हाला लाईफ टाईम उपयोगी पडते. म्हणजे आज बघा तुम्ही जिम करताय माझ्याकडे, पण काही कालांतर तुम्ही शिफ्ट झालात कुठे, बरोबर, परत तुम्ही कुठे जिम जॉईन केलं तर तुम्हाला व्यायामाचं नॉलेज नसणार. मग तो नॉलेज देऊन तुम्हाला तिकडे आम्ही पाठवतो, जेणेकरून तुम्हाला तिथे एक्स्ट्रा पैसे खर्च करायची गरज नाही. दुसरी गोष्ट आहे इंजुरीवाले माणसं असतात, त्याला नी इंजुरी आहे किंवा बॅक इंजुरी आहे, अशा लोकांना ट्रेनिंग घेणं गरजेचंच आहे. कारण त्यांना त्यांच्या बाजूला ट्रेनर उभा असेल तर ते त्यांचा जो आहे तो गोल कव्हर करू शकतात. मग त्यांना ट्रेनिंग देऊन आम्ही त्यांचा गोल अचीव करतो, त्यांच्या इंजुरीज रिकव्हर करतो आणि अशा गोष्टी करून आम्ही लोकांना गायडन्स करतो. हाच माझ्या जिम मध्ये फरक आहे. आपण तुम्ही हेही सांगा आपल्या प्रेक्षकांना की नवीन जे उद्योजक असतात, नवीन ज्यांना बिझनेस स्टार्ट करायचा, त्यांना मुळात हे कळत नाही की कुठून मी कोणता बिझनेस स्टार्ट करू, आताच्या काळाची गरज काय आहे, काय केल्यानंतर आपल्याला बिझनेसमध्ये फायदा होईल. तर तुम्ही काय सांगाल त्यांना? आता जर फायदा आणि तोटा बघायला गेला तर बिझनेस करणं फार कठीण आहे. पण मी नवीन मुलांना हेच सांगेल की जर तुम्ही जिमचा व्यवसाय करत असाल
तो तुम्ही स्वतः सर्टिफाय असणं गरजेचं आहे, तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे आणि तो नॉलेज उपयोग करून म्हणजे एखाद्याची बँड वाजवायची पण जिम टाकायचा प्रयत्न करू नका. प्रॉपर धंदा करा, प्रॉपर हे करा की ही जिम आहे मग याच्या बाजूला जिम टाकायची मग त्याची हे करायचं, तसं नाही. तुम्ही नॅचरली धंदा करा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा लॉंग लाईफ भेटेल. म्हणजे तुम्ही सर्टिफाय असला की तुम्हाला काय टेन्शन नाही. एखाद्याला काय तुम्हाला ट्रेनर जर नसले तर तुम्ही त्याला गायडन्स करू शकता की काय पाहिजे म्हणून. पण उद्योजकांनी तेवढी मेहनत करायची तयारी पाहिजे. आता काय झालं माहितीये, बरेचसे कोर्स झालेत त्यामुळे लोक कुठे जायचं काय मग कोर्स करतात. मग त्या लोकांना असं वाटतं की आता मला 40 ते 50 लगेच भेटणार, असं नसतं. तुम्ही जरी कोर्स केला कुठे तुम्ही अप्रेंटिसशिप बघा, तुम्ही आज डिग्री जरी कुठे केलात की काय केलं तर तुम्हाला अप्रेंटिसशिप करायला लागते बरोबर. त्याची सुरुवात कमी असते. आता लोकांना काय शिकवलं जातं की कोर्स केला की तुम्हाला 40 ते 50,000 महिना कमावणार. मग मुलांना त्या इंडस्ट्रीकडे वळतात, पटकन कोर्स करतात, मग जिम मध्ये कधी इंटरव्ह्यू देण्यात जातात, मग तिथे म्हणतात मला एवढी सॅलरी पाहिजे तेवढी सॅलरी पाहिजे. तर ती तेवढी सॅलरी लगेच मिळत नाही. जोपर्यंत तुमचं आतले गुण तुम्ही दाखवत नाही तोपर्यंत तुम्हाला गोष्टी मिळणार. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज शो कराल तेव्हा तुम्हाला या गोष्टी मिळतात आणि हे शिकूनच तुम्ही तुमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकता, स्वतःची जिम टाकू शकता. त्यामुळे लोकांनी तेवढी करता मेहनत घ्यायचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे, तरच पुढे जातील. एकमेकाची बँड वाजवायचा प्रश्न करता कधीच करू नका. म्हणजे आजच्या मराठी युगात आपण बघतो मराठीत लोक अशी आहेत, आता लोक म्हणतात की गुजराती काय बिझनेस करू शकतो. जर मराठी माणसांनी एकमेकाला सपोर्ट केला ना तर अद्याप आपण कुठेच मागे पडू शकणार. जे गुजराती लोक म्हणतात की आम्ही जे धंदा करतो मराठी करू शकत नाही, पण मराठी लोकांची वृत्ती खेकड्याची असल्यामुळे कोणी धंदा करायला बघत नाही त्या गोष्टीमुळे. त्यामुळे माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की जो मराठी माणूस असेल कोणी असेल त्यांनी धंदा करताना एकमेकाची खेचाखची न करता नॉर्मल आपल्याप्रमाणे धंदा करा, एकमेकाला विचारात घेऊन धंदा करा, आपोआप तुम्ही सगळे पुढे जाऊ शकता. आज परफेक्ट जिमची 9वी अॅनिव्हर्सरी आहे. त्यांच्या जिमला पूर्ण 9 वर्ष पूर्ण कंप्लीट झाले आहेत. त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. ओके, हे त्यांचे सगळे ट्रेनर्स आहेत. तर तुमची 9वी अॅनिव्हर्सरी आज आहे, त्याबद्दल तुम्ही काही ऑफर्स वगैरे ठेवल्या? हो ना, ऑफर्स मी चांगल्या ऑफर ठेवले आणि लेडीजसाठी तर फास्ट एकदम चांगले ऑफर ठेवले. आज माझ्या जिमला 9 वर्ष पूर्ण 10व्या वर्ष पदार्पण करतोय. ते मुलांनी माझ्या भरपूर सकाळपासून मेहनत घेतली आहे. काही गेम्स आम्ही ऍक्टिव्हिटी चालू केले होते, त्याला मुलांनी सगळ्यांनी गेमची ऍक्टिव्हिटी चालू केल्या, गेम्स घेतले. काही लोकांना मी त्या गेम्स विनर करून त्यांना काही ना काही फुल ना फुलाची बक्षीस देणार आहे. आणि त्याबरोबर मी जी मेंबरशिपचे ऑफर टाकले, असं काही ऑफर आहेत की ज्यामध्ये लेडीजसाठी कपल पॅकेज म्हणजे लेडीज टू लेडीजसाठी मी 15,000 पॅकेज टाकलेलं आहे, वर्षाचं पॅकेज आहे. आणि लेडीज आणि जेंट्सचा एक कपल पॅकेज मी 16,000 टाकलेला आहे लेडीज जेंट्सचा. आणि इतर बोथ अँड बॉईज मध्ये असेल तर मी 17,000चा पॅकेज टाकलेलं आहे कपल अॅनिव्हर्सरीमध्ये. काही याचे पॅकेज मी असं 2 वर्षाची मेंबरशिप टाकली 15,000ची, 3 वर्षाची 21,000ची, जो कोण घेईल परचेस करेल. तशा चांगल्या ऑफर टाकल्या आहेत. पीटीच ऑफर टाकलेल्या आहेत की 3 महिन्याच्या पीटीवरती 1 महिना फ्री, 6 महिन्याच्या पीटीवरती 2 महिना फ्री, अशा अनेक गोष्टी. अरोबिक्सचा केलेलं आहे, किक बॉक्सिंग, यामध्ये बऱ्याचशा ऑफर आहेत. तर पब्लिकनी लवकरात लवकर माझ्याकडे संपर्क साधायचा आहे आणि माझ्या सर्व्हिसचा लाभ घ्यायचा आहे, जेणेकरून एक चांगल्या प्रकारची ब्रँड जिम माझ्या भांडूपणे टाकलेली आहे. 10 वर्षे पुढे कंप्लीट होत आहेत आणि माझा हा स्क्वॉड आहे जिमचा. मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देतो. हे सागर सर आहेत जे माझ्याकडे आज माझे रिलेटिव्ह आहेत, पण आज माझ्याकडे नित्य नियमाने काम करत आहेत. ते आज त्यांना पण 10 वर्ष झाली. हा एक नवीन मुल, याला पण 3 वर्ष होत आली, 1-2 वर्ष झाले. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे दिस इज माय गुड बॉय, माझ्याकडे आज 10 वर्षापासून काम करतोय. पूर्ण जिमची मूळ पातळी काय आहे काय नाही ते ह्या माणसाला माहिती आहे आणि नित्य नियमाने इमानदारीत माझ्याकडे काम करतोय. जेणेकरून माझ्या प्रत्येक आज आजारी आहेत तरी पण त्यांचा वेळ काढून ते माझ्याकडे येतं. कारण आता व्हायरलमुळे ते भरपूर आजारी झाले होते, पण अशीच टीम माझ्याकडे अजून माझा काही स्टाफ आहे आला नाही, काही स्टाफ रजेवरती आहे, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. दुसरं म्हणजे हा एक माझा मुलगा आहे की हा माझ्याकडे 9 वर्षापासून 10 वर्ष काम करतोय. हा ॲरोबिक करतो, हा जिम ट्रेनिंग शिकवतो, बऱ्याचशा गोष्टी याच्याकडे आहेत. हा स्वतः क्वालिटीने फेस करतो. हे रोशन आहेत, रोशन नाव, ते संजय घाणेकर म्हणून. आणि सगळ्यात बेस्ट माझ्याकडे ही 9 वर्षापासून माझ्याकडे लेडी आहे जिच्याकडे गुड क्वालिटी आहे, जी ट्रेनिंगची थोडा स्ट्रिक आहेत पण तुम्हाला रिझल्ट मात्र डेफिनेटली देणार असे आहेत. यांचं नाव वंदना पुखरे नाव आहे. हे पण माझ्याकडे 10 वर्षापासून काम करतात. दुसरे दीपक सर माझ्याकडे आहेत. दीपक सर पण माझ्याकडे बऱ्याच वर्षापासून काम करतात, म्हणजे त्यांना 6-7 वर्ष होतात असेल. एकदम म्हणजे सर्व्हिस देण्यासाठी माझ्याकडे हा स्टाफ फार कॅपेबल आहे. म्हणून म्हटलं माझ्याकडे बॉडी बिल्डर्स नाही आहेत,
पण दुसऱ्याची कशी बॉडी घडवावी, दुसऱ्याचं आरोग्य कसं घडावं एवढं नॉलेज या सगळ्यांकडे आहे आणि तेवढं मला कॅपेबल आहे. कारण बॉडी बिल्डर्स मी ट्रेनर ठेवून बघितले, त्यांचं काम असतं लोकांना काहीतरी चुरण विकण्याचं. तुम्ही हे घ्या, ते घ्या, ते घ्या, अशा गोष्टी विकून धंदा करायचा. जिम मध्ये काय नाही आणि स्वतःच्या बॉडीवरती काम करायचं. पण माझी मुलं आहेत ना, स्वतःच्या बॉडीवरती काम कमी करतात पण दुसऱ्यावरती जास्त काम करतात. हा स्टाफ मी असा पाळलेला आहे, म्हणून यांच्यासाठी माझ्यासाठी क्लॅप झालाच पाहिजे. ओके. आणि व्यायामाला वय नसतं. तुम्ही कोणत्याही वयात तुम्ही तुमचा व्यायाम सुरू करू शकता. असं नाही की मला आता मी 40 झाले मी व्यायाम काय करणार किंवा मी आता मला 45 व्यायाम, असं काही नसतं. माझ्याकडे 65 पासून 70 वर्षाचे लोक पण माझ्याकडे वर्कआउट करायला येतात. माझ्याकडे अशी एक लेडी आहे, ती आज माझ्याकडे, मला एक सांगायला अभिमान वाटेल की माझ्याकडे एक लेडी आहे, ती आज बिचारी आली नाही. ती जेव्हापासून जिम चालू झाली तिथपासून आतापर्यंत, म्हणजे ती 60 वर्षापासून वर्कआउट करते माझ्याकडे. ती आजपर्यंत ती माझ्याकडे व्यायाम करते. आणि तिचं एक खासियत म्हणजे आजच्या लोकांना विचारलं ना की सर तुम्ही कसं पॅकेज घेणार, वर्षाचं घेणार की 3 महिन्याचं घेणार, तर काही लोक आम्हाला काय म्हणतात, ही यंग जनरेशन सांगतं की आम्ही बोला 1 महिना घेऊन बघणार, आम्हाला जमतं काय, 2 महिना घेऊन बघणार, जमतं का. पण त्या लेडीचा मला अभिमान वाटतो की तिने पहिला पॅकेज वर्षाचा घेतला आणि आता ती कंटिन्यू 3 वर्षाचं पॅकेज घेते. म्हणजे वयाच्या 70व्या वर्षी पदार्पण करून सुद्धा तिने तेव्हापासूनचं पॅकेज 3 वर्ष करते, तर आतापर्यंत 3 वर्षाचं. तर हा कॉन्फिडन्स असणं फार आजच्या तरुण पिढीला असणं गरजेचं आहे, हेच माझं सांगणं आहे. तर हे विनीत तळसकर सर आहेत. ते आपल्या जिम मध्ये कधीपासून जॉईन झालात तुम्ही? ते माझी स्टोरी थोडीशी वेगळी आहे जिम मध्ये, की मी 2016ला जिम जॉईन केली होती आणि त्याच्यानंतर माझे जे गोल होते ते सगळे असे अचीव होत गेले फिटनेस गोल मध्ये. म्हणजे मी जेव्हा जॉईन केलं तेव्हा मी 52 kg 55 kg असेल. त्याच्यानंतर मला यांच्या गायडन्समध्ये, सर्व टीमच्या गायडन्समध्ये, काही वेळेला पीटी, जेव्हा पीटी नसेल त्यावेळी असेच ट्रेनर गायडन्स, सरांचा गायडन्स, त्याच्यामुळे मी माझे गोल खूप प्रमाणात अचीव करत गेलो. परफेक्ट जिम के बारे में और क्या बता सकते हो आप? परफेक्ट जिम तो मतलब मैं बहुत सारी जगह पर मैंने ये ट्राई किया, पर यहाँ पे जो सपोर्ट मिला है ना मुझको, वो ओवरऑल ये एक फैमिली जैसा है. यहाँ के जितने भी ट्रेनर्स हैं ना, मेरे लिए एक फैमिली जैसे हो गए. हम लोग कभी भी आते हैं, मजाक मस्ती भी होता है, ट्रेनिंग भी होता है, पर्सनल ट्रेनिंग भी होता है, फिर हमको सर कभी बीच में योगा भी देते हैं. मतलब एक फैमिली जैसा है, बहुत अच्छा. मतलब एक परफेक्ट नाम एक्चुअली परफेक्ट है. परफेक्ट जिम परफेक्ट है. ओके, थैंक यू. थैंक यू. मेरा नाम टेंसी विनोज है. मुझे ये जिम ज्वाइन करके 2.5 ईयर्स हुआ है. एंड जब मैंने ज्वाइन किया था मेरा वेट 83 था एंड अभी 75-76 तक हो गया, तो काफ़ी इम्प्रूवमेंट है. एंड एक फैमिली जैसा फील है यहाँ पे आएंगे तो. ट्रेनर्स, पर्सनल ट्रेनिंग भी होता है. अगर पर्सनल ट्रेनिंग नहीं भी लिया है तो वो लोग हेल्प करते हैं, कुछ भी डाउट रहा तो हेल्प करते हैं. एंड अभी तक तो सेटिस्फाइड है और रिकमेंड भी करते हैं. मेरे फ्रेंड्स, काफ़ी सारे फ्रेंड्स ने भी ज्वाइन किया है रेफरेंस थ्रू. तो ये मेरा एक्सपिरियन्स है. थँक्यू. हे आहेत आपले संजय घाणी सर. ते इथले मॅनेजरचं काम करतात, परफेक्ट जिमचे मॅनेजर म्हणून आहेत ते. तर तुम्ही किती वर्ष झाली इथे सर काम करता? मॅडम 9 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे जिम सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत. ती या जिम मध्ये मागच्या 9 वर्षापासून जे आम्ही बघतोय ना, तिथे वाईफ्स जे आहेत ना, हे ऑलवेज पॉझिटिव्ह आहेत. हे तुम्ही कुठल्या मेंबर कडनं पण ऐकू शकता. आणि तो जो एक महत्वाचा पार्ट आहे तो आम्हाला इथे अनुभवायला मिळतो आणि म्हणून आम्हाला तिथे 9 वर्ष काम करतो. थँक्यू सर. ठीक आहे. ही एक मशीन आहे आपली पेट्रोल प्रेससाठी, चेससाठी, जेणेकरून लोकांना पुशअप जमत नाही किंवा इतर स्ट्रेंथ लेवल कमी असली तर ह्या मशीनने काय होतं मॅडम, की ह्या मशीनने काय तुम्हाला प्रॉपरपणे तुमचा फॅट, चेस्टवरचा फॅट असतो हा कमी होतो, मसल त्यातला स्ट्रॉंग होतो. त्यामुळे तुम्ही ज्या मशीनचं सीट अरेंजमेंट घेतल्यानंतर त्याची अरेंजमेंट एका लेवलला असते, म्हणजे जी आपल्याला एक नॅचरल लेवलला फील करतं आणि आपण त्याप्रमाणे पुश करून तेवढा बॅक लावून तेवढा स्ट्रेंथला तुमच्या प्रॉपर स्ट्रेटला चेस्टचा मसल्स वर्क होतो. तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला कळेल कसं काय ते. ओके. आता ही मशीन झाली, तुमचं पोस्टर तेवढं आज करायचं आहे. तुमच्याकडे थोडं एक मिनिट जरा पुढे घेतो. हा, आता बसा. हा एल्बो प्रेस करून तुम्ही पूर्ण एल्बोचा अँगल तुमचा, ओके, आणि ह्या अँगलला प्रेस करून पुढे घेऊन जायचं. प्रेस करा. हा बघा, ह्या प्रॉपर एजमध्ये तुमच्या फ्रॅक्चर पासून तुमच्या शोल्डरचं मशीनचं प्रेक्युजन होतं. ही एक मशीन, म्हणजे ह्या लेवलला तुमची स्ट्रेन वाढवली जाते. ओके, अशाच काही मशीन आहेत त्याच्याकडून तुमच्या अप्पर पोर्शन पासून लोअर पोर्शन पर्यंत. जसं अप्पर पोर्शन इकडे स्टार्ट केलेलं आहे, हे पण चेस्ट साठीच आहे, हे पण बॅक साठी आहे, ते शोल्डर साठी आहे. मशीनचे असे म्हणजे स्ट्रेन लेवल यूज असं केलं की आपल्याला कोणी इंजुरी नाही होईल, त्यांना स्ट्रेन
वाढेल ना तिथे त्या मशीनने स्ट्रेंथ वाढवू शकतात, त्याने इंजुरी होणार नाही. असे बऱ्याचशा मशीनी मी टाकलेल्या आहेत, केबल क्रॉस पासून इन्क्लाइन पासून अशा बऱ्याचशा आहेत जेणेकरून तुम्हाला सेफ वर्कआउट करता येईल असे केलेले आहेत. हे लोअर पार्ट साठी ह्याच्यासाठी मशीन आहे. त्याच्याने सायकल माझ्याकडे आहे. ही सगळ्यात महत्वाची मशीन आहे, ही लेडीज साठी फार उपयोग केली जाते. किंवा सगळ्यांनी याचा वापर केला पाहिजे. कारण ही मशीन कशी माहितीये, तुमचं इनर आणि आउटर थाईचा व्यायाम करते. म्हणजे जेणेकरून काय आपला मोस्ट ऑफ इनर मसल हा वीक असतो, त्यामुळे तुम्हाला इकडचं बोन मसलचा त्रास होतो, हिप बोनचा त्रास होतो. तर ह्या मशीन मध्ये ह्या गोष्टी तुमच्या मसल स्ट्रॉंग करतात. जेणेकरून बसल्यानंतर ही मशीन पोस्चराइज केल्यानंतर तुम्ही जेव्हा वाईड अप करतो तेव्हा तुमचा ह्या मसलचा वर्कआउट होतो. त्यामुळे हा मसलचे वर्क असलं बोन तुमचा स्ट्रॉंग होतो. जितका लेवलला येणार तेवढ्या लेवलला त्याला ते स्लो अँड डाऊन मध्ये करायचं असतं. ओके, ही मशीन फार इम्पॉर्टंट मशीन सध्या लेडीज साठी पण जास्त आहे. लेडीजचा इथला हिप वरती असलेला फॅट कमी करण्यासाठी पण आणि मसल स्ट्रॉंग आहे. तेवढ्याच पद्धतीने जे बॉडी बिल्डर्स आहेत किंवा एखादे व्यायाम जे आहेत त्यांना पण तेवढंच महत्वाची मशीन आहे. या इथे माझ्याकडे ऍक्टिव्हिटीज आम्ही चालू करतो, जेणेकरून इथे माझ्याकडे क्रॉसफिट स्टुडिओ म्हणून आम्ही चालू केलेला आहे. हा क्रॉसफिट स्टुडिओ मध्ये माझ्याकडे किक बॉक्सिंग चालते. माझ्याकडे इथे माझ्याकडे एरोबिक पण होतं, याच्यामध्ये क्रॉसफिट बद्दल किक बॉक्सिंग बॅच पासून रोपचा वर्कआउट आहे. रोपच्या वर्कआउट मध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचं ट्रेनिंग करायचं असेल तर ह्या वर्कआउट तुम्हाला एक शोल्डर्स लेवल आणि तुमची कोर लेवल तेवढी स्ट्रॉंग मिळते ह्याच्यामध्ये. ओके, जेव्हा आपण ह्या नॅचरली वर्कआउट करतो त्याच्यामध्ये कोर लेवल असते, ती शोल्डर्स तुमच्या कोरचा वर्कआउट होतो.